महाराष्ट्रात झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती। यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळाल्या। यापैकी 5 मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर मात केली आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघात उबाठाच्या संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा 74,493 मतांनी पराभव केला, तर हिंगोलीतही नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेच्या बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर 1,08,602 मतांनी विजय मिळवला। परभणीत रासपच्या महादेव जानकर यांना उबाठा पक्षाच्या संजय जाधव यांनी 1,34,061 मतांनी पराभूत केलं, तर नाशिकमध्ये उबाठाच्या राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा 1,62,000 मतांनी पराभव केला। मुंबईतल्या 3 जागांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षानं चांगली कामगिरी केली। ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांच्यावर 29,861 मतांनी विजय मिळवला। दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांचा 53,384 मतांनी पराभव केला। दक्षिण मुंबईतही अरविंद सावंत तिसऱ्यांदा निवडून आले। त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा 52,673 मतांनी पराभव केला। शिर्डी मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले। त्यांनी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा 50,529 मतांनी पराभव केला, तर उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे ओमराजे निंबाळकर 3,29,846 इतक्या मताधिक्यानं विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला।